डोकं फुटलं माझं. डोकं फुटलं. कसं काय? घरावर येतो ना किचन काचेचा ग्लास ना डोकं फुटला. लय मग डायरेक्ट रक्त झालं खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 8 नाही वाजले मित्रांनो, 4 वाजले. थांबा चेंज होईल, तुम्हाला पाहायचं काही. एवढे वाजले मित्रांनो, 9:38. आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी. नाश्ता करायचा. नाश्त्याला काय बनवलं काय माहित नाही, बराच वेळ झालाय. मला थोडस काम चालू होतं आपलं इम्पॉर्टंट जरा. काय आहे नाश्त्याला? डुब्बू घोडे. काय करायचं, जायचं दवाखान्यात? सुट्टी राहते का? मम्मी ते पिल्लून ते बसले. काय करतो रे? झालं का चालू आता? हे भरण बरं का आता, पायन बिन तोंडन बिंडन हातन सगळं भरून जाईन आता. म्हणती मी जाते मागच राहू दे. मी तिथे गेले का दुकानदारला त्याचे वय दररोज लावायची काय ती मेहंदी. मग काय केस पांढरे झाले. मी एका पैकी लाल तरी लावणं म्हणजे लाल होऊन जाते. हे कोणी आणलं? अय वर पाय वर काय नगर पाहते काय माहिती. हा हे कोणी आणले? तोंड पाहते कोणी आणली? नाश्त्याला मित्रांनो डुब्बू कोडे म्हणजे बेसन पिठाची भाजी आणि बाजरी भाकर. इकडे तंड पाणी प्याता प्याता बघून घ्या. जेवण वगैरे झालंय मस्त पैकी कायच घाई घाई मध्येच झालं जेवण करून उठलोय आणि निघलोच होतो. तेवढा त्यांचा फोन आला. ते म्हणले नको येऊ आता, आणि मी अर्धच जेवलो यार मित्रांनो. आता म्हणते नको येऊ. गिरण चालू केली वाटतं इकडे मित्रांनो. ते आता म्हणले तिथे ठेवलंय मी नंतर आता काय खाऊन घ्या. हात धुतला आता मी, जाऊ नंतर खाईन मी. मजा नाही राहिली आता खायला. काय परिचय झालं मित्रांनो. इथे घासायचं काम मिक्सर. हे बघा ना मित्रांनो, मिक्सर किती घाण झालं होतं ते बघा ना. मला मी ना 4 दिवसापासून बघते, पण दुसरं काम असल्यामुळे ना मला काही बना नसते. एकदा मला स्वच्छ करावं. ते कसं घाण असलेलं बरं दिसत नाही. मिक्सर आणि मिक्सरची खुर्ची तर बघण्यासारखीच झाली. आता हे सगळं बाहेर नेते आणि स्वच्छ करते. मग तुम्ही बघा आज मला जरा जास्त साफसफाई करायची आहे ना. आम्ही जेवले नाही. धावपळी ते ताट तसंच सगळं ताटत तसंच ते 2च घास खाल्ले. जेवती नाही. त्यांना काही कामच जास्त झाले. एवढं काम राहते मित्रांनो त्यांना. एवढं का त्यांना बनतच नाही जेवायला सुद्धा. हे जेवण टाकून गेले पळून असेच. एवढं साखरला जायचं होतं. मला वाटलं ते साखरला जाते. मग माझे ब्लाऊज तिकडे मला आणायला लगेच लागेल. पण ते घरात आले. मी आवाजाने ते घरात आले का माझे त्यांचं झाले जाईल. 2 महिने झाले तसे ब्लाऊज तिकडे. आता कुणी पोरं जाते ना मग मी साडी घालून व्हिडिओ बनवून मग नक्की बघा. चिकनी चोपडी होय बरं का. दुसरं काम घालले ना थांब ना. राहू दे. तोंड पुस तोंड. नका कुणी भेटत काय नाही बरं. तोंड पुस. तुझ्या बाबांनी घेतलं का? दर चॉकलेट. तो चॉकलेट दे तिला. चॉकलेट दे. हे काय बरं गपचूप. फुटलं माझं. डोकं फुटलं. कसं काय? घरावर येतो ना किचन काचेचा ग्लास ना डोकं फुटला. लय मग डायरेक्ट रक्त झालं खाली. आता बांधले पट्टी करून. खाटाळी दाखव मला पाहू दे. तुम्हाला खोटं वाटत आहे का? हा बघ नका बघू. पाहून दाव ना. खोटे मग कष्ट पाहून दाव मला दाखव. फुटले. इथं येडं नाही ते. मी म्हणतो खरंच फुटले. अरे बधी रे तू. तुम्हाला काय वाटलं नाही? हॅरी पॉटर डोकं. हा काय वाटलं मी घाबरलो. मी म्हणलो एवढं बांधलं डोकं फुटलं किती नेमकं. मी घाबरलो. मी म्हणलं खरंच फुटले बाबा डोकं. मला मोबाईल घेऊन फ्रेंड बनवायचा होता. डोकं फुटलं हो असं इकडं करायचं होतं. या पाण्या मित्रांनो हिला नुसता खोकला आलाय तरी इथे येऊन पार डायरेक्ट झोपूनच घातलं 3 दरवाजात येऊन. जशी काही लय सिरियस झाली पार. आणि ते काय अवतार केलंय. ती काय ते पाय केली भुरगी. ती काय आमच्या पप्पाला काय झालं ग? हा आणि एकदाच खोकली बघतो फक्त असं केलं. अंधार की आली झोपूनच घेतलं. खोकला आला बाई. खोकला आला मी आम्हाला नाही आला खोकला. तुला चालाय. तू झोपली कुठं माहिती का? दरवाजात झोपली डायरेक्ट. काय लोळती. तुला बघ मी कशी आंघोळ घालणार आहे आता. आणि हे बघा मित्रांनो आमची तनू. काय करताय पब्लिक? हा का? आणि ह्यो कोण आहे? ह्यो शंभू आहे. कुठे राहतो तो? राहतो का? चला मित्रांनो 5:45 वाजले. आपली कामाची वेळ झाली.
अँड विषय असा आहे, मी थोड्या वेळ मित्रांनो झोपलो होतो, त्याच्यामुळे परिणाम ब्लॉग शूट केला थोडा. विषय काय झाला माहिती मित्रांनो, आम्हाला जायचं होतं आश्वीला. जरा हातात जरा प्रॉब्लेम झाला ना, त्याच्याकरता जायचं होतं. ते हात जरा जास्त सुजले यार मित्रांनो. बट विषय असा आहे का दवाखाना बंद परी म्हटली, तर त्याच्यामुळे मग आज नाही गेलो. उद्या जाऊ मित्रांनो. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही काय सांगता. आता मला तर काय कळतच नाही यार मित्रांनो, काय होतं असं तर भाऊ यार मित्रांनो. कोंबड्याला मी ब्लॉग शूट करायला आलो का खंडीभर कोंबडे झाले मित्रांनो, नुसतं आरडत राहते आहे का भाई. आता आपल्या घरापुढेच राहणार बरं का सारखे, तेव्हा तिथं अजून ह्या इकडे कुठेतरी असतील. मी ब्लॉग शूट करायला आलो का आरणार म्हणजे आरणार. उद्या ना उद्या घेऊन जाऊ त्याला, उद्या हॉस्पिटल चालू राहील. लय म्हणजे प्रॉब्लेम होतो यार मित्रांनो, काय सांगा यार. बरं त्याचं कसं काय ते दुखत आहे का काय, त्याच्यामुळे रडत आहे का काय, आणि इथून मागं त्याच्यामुळे रडत होतं का काय ते पण माहित नाही मित्रांनो. यार जी गोष्ट आपल्या डॉक्टरने सांगितली होती का त्याच्या हृदयाला असंच झालं, ते क्लिअर केलं त्यांनी. पण आपल्या मनात अजून आहेच मित्रांनो, म्हणलं एक सोनोग्राफी वगैरे करावं. अजून तिकडे पण जाणं झालं नाही मित्रांनो. ती सोनोग्राफी पण करायची मित्रांनो, त्याच्यामुळे म्हणलं मग उद्या जाऊ, त्याला परफेक्ट विचारू आधी, आणि मग त्याच्यानंतर ते काय बोलते मग बघू. कारण तो बालरोग तज्ञ आहे मित्रांनो, तज्ञाला दाखवलं पाहिजे प्रत्येक गोष्टी नाही का. पाणी आलं होतं मित्रांनो, मम्मी त्याने डायरेक्ट घर धुवून काढलं, डायरेक्ट किचन बिचन सारं पार आणतल्या, किचन बिचन सगळं धुतलं. हे पहा ना मित्रांनो, हे बाहेरचं धुवून काढले, आतले धुवून काढले, तिकडे किचन धुवून काढले, भारी दिसतंय. पण झाडाला नाही सोडलं यार यांनी, झाडाला सोडावं लागतं यार मित्रांनो. झाडं सुकले आपली, इकडे पाणी खाली गेले सगळं, आणि हे सुकले हे सुकले. झाडं महत्वाचे यार मित्रांनो, झाडाला पाणी दिलं ना म्हणजे कसं बरं वाटतं जरा मला. कारण ते सुकले गोड नाही दिसत यार मित्रांनो, असं मला लय नाराज वाटते झाड सुकल्यानंतर. कारण आपण जर पाणी नाही पिलो मित्रांनो दिवसभर, तर आपल्याला कसं होतंय, त्यांना कसं होतं असं मला ते जाणवतं यार मित्रांनो, त्यांचा दर्द. किती भारी ना फुल आहे, फुल. फुलाचा गुच्छ. हा फुले गुच्छ नाही. असं तिची झाली. आणि दादूसला रडायला बा. आता एवढं शांत होतं, ब्लॉग चालू करायला रडायला आला. माझ्याकडे राहत यार मित्रांनो, खरं आहे बरं का, माझ्याकडे राहत आहे. मी त्याला गप्पच करीत आहे बार. बरं हे नाही हिच्या काय की रडत आहे. मग मी घेणार त्याला काय घ्या ना, म्हणजे ती मध्ये मला तुम्ही घ्या ना. मग बरं चला मित्रांनो, आज आहे ना चिकन खायची जरा इच्छा झाली. तसं मी कालच खाल्लं होतं मित्रांनो, बट आज आहे ना पुन्हा इच्छा झाली खायची. कारण यांनी खाल्लं नाही ना, त्यांच्यामुळे मग आज घेऊन येऊ. बिर्याणी वगैरे बनवायला येते मस्त पैकी. बिर्याणी भारी बनवली मम्मी. कोणी बनवली ती मला माहित नाही मित्रांनो, 2 वेळेस बिर्याणी. चांगल्या चिकन घेऊन येऊ आपण, चल चिकन घेऊन येऊ, चल. आणलंय चिकन. इकडे अंधारा झालाय, अंधारा इथे कमी का. अरे हा हॅलोजन लावलं नाही मित्रांनो. ते बाई किती आणले आहे माहिती का, एवढे घेऊन चालू चिकन. इकडे खाली लाईटीला नाही एक प्रॉब्लेम आहे आमच्या इथे. बाई इथं प्रॉब्लेम मित्रांनो, पाहिजे तुम्हाला लाईट लागण आपली. हा बाई आली का, सगळं याच्यातच प्रॉब्लेम आहे. खटकाच काढून टाकणार आहे मी आता. होते मरू दे तिकडे, डायरेक्ट करून टाकतो मित्रांनो. सारखं याचा प्रॉब्लेम होते. आणि 1200 रुपयाचा खटका आहे मित्रांनो. इथं ते काढून टाकलाय, ओपन येते पाहिलं का. जेवण रेडी झालंय, बिर्याणी रेडी झाली. हे बाय मस्त बाकी, अजून थोडीशी बाकी, अजून त्यांचं हातवायचं काम चाललंय. बट मला कामाला जायला झालंय उशीर, कारण आता आहे ना 7:53 झाली मित्रांनो. थोडंसं आहे ना चिकन टिक्का पण केलाय मम्मी त्याने. फायनली मित्रांनो जेवण झालंय मस्त पैकी. आणि आता कामाचं आवरायचे आणि लगेच निघायचे, कारण ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे. दररोज आपल्याला उशीर होते मित्रांनो. तर आता आपण ब्लॉग इथे चेंज करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय. काय झालं का मग कमी व्हिडिओ काढत तो मिक्सर काढाय खाली.